नमस्कार, मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ई बज मराठीमध्ये. मी तुमच्या सगळ्यांसाठी आणला आहे बिग बॉस मराठी सीझन 5 भाऊचा धक्का ह्याचे काही रितेश देशमुख आले होते आणि त्यांनी जान्हवीला खूप ऐकवलं आहे. त्यांनी जान्हवीला ह्याच्यामुळे ऐकवलंय कारण की ते जान्हवी सगळ्यांना ऍक्टिंग सर्टिफिकेट देत आहे. जिथे जान्हवीने पॅडी भाऊला, पॅडी सरला खूप काही बोललं आहे, घालून पाडून बोललेलं दिसत आहे. जिथे त्यांनी पॅडी भाऊला बोललं आहे की त्यांनी त्यांची अख्खी लाईफ, अख्खं आयुष्य ओव्हर ऍक्टिंग करत काढलं आहे. त्यांची जे स्ट्रगल आहे, त्यांनी जे लाईफ मध्ये ऍक्टिंग करिअर केलं आहे, ड्रामा केले आहेत, ते सगळे एक ओव्हर ऍक्टिंग आहे असं रागामध्ये जान्हवीने पॅडी भाऊला बोलला आहे. जे की पॅडी भाऊ एक सिनियर आर्टिस्ट आहेत, सिनियर कलाकार आहेत आणि त्यांना असं बोललेलं रितेश देशमुखला बिलकुल पण पसंत आलेलं नाही आहे. जिथे रितेश देशमुखने त्यांना एक ओव्हर ऍक्टिंगचा पण हे टॅग दिला आहे जान्हवीला. तिकडे ते बोलले आहेत की ते सगळी गोष्ट ओव्हर करतात, जसं की ॲरोगन्स त्यांचं खूप ओव्हर आहे, त्यांचं अग्रेशन खूप ओव्हर आहे, त्यांचं ते ऍटिट्यूड खूप ओव्हर आहे, उद्धटपणा खूप ओव्हर आहे असं रितेश सर बोलत आहे. जिथे त्यांनी जान्हवीला एक आर्या बरोबर पण चुकीचं वागले आहेत, त्याच्यामध्ये पण खूप काय काय बोलले आहेत त्यांनी. जिथे कॅप्टन बनली आहे निकी, न्यू कॅप्टन जिथे अरबाजने त्यांनी त्यांची कॅप्टन्सी अशी देऊन दिली आहे निकीला. आणि त्याच्यावरती जेव्हा निकीने डिसाईड केलेलं की जर त्यांच्या अलावा कोण दुसरं कॅप्टन बनेल तर ते ड्युटीज करणार नाही, तसंच आर्याने पण केलं. आर्याने पण तेच डिसिजन घेतलं आणि मला नाही वाटत ते चुकीचं डिसिजन आहे की त्यांच्या अलावा कोण दुसरं कॅप्टन बनलं तर ते ड्युटी नाही करणार, व्यवस्थित नाही करणार, आणि त्यांनी पण तसंच केलं. पण इकडे निकी जास्त तापलेली नव्हती दिसत, इकडे दिसत होती जान्हवी खूप तापलेली आणि खूप ओव्हर ऍक्टिंग करते. जिथे जान्हवी हे पण म्हणली, जान्हवीने आर्याची जी बेडशीट होती ती फ्लोर वरती टाकून दिली आणि त्याच्यावरती नाचले आणि बोलले मी पाय पुसत होते असं बोलताना दिसतात. जिथेच त्यांनी खूप ॲरोगंटली त्यांच्याशी बिहेव केला आहे. आणि निक्कीने पॅडी भाऊंला जोकर म्हणलं होतं आणि ह्याच्यात टफ कॉम्पिटिशन देण्यासाठी जान्हवीने त्यांना म्हणलं की ते ओव्हर ऍक्टिंग करतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून रितेश सरने हे पण सांगितलं जान्हवीला की त्यांना सगळी ऑडियन्स एक वर्स्ट कॉन्टेस्टंट म्हणते. जेवढे पण एपिसोड झाले आहेत त्याच्यामध्ये हे जी जान्हवी आहे ती खूप वर्स्ट आहे. त्यांनी खूप वर्स्ट बिहेव केला आहे. त्यांचा गेम काय आहे ते त्यांना पण माहिती नाहीये, ते कसल्या प्रकारे गेम खेळतायत आणि ते एक फेक प्लेयर आहेत असं पण जिथे रितेश सर हे पण बोलले आहेत की जान्हवी खूप मेलोड्रामा करतात, त्यांचं ड्रामे चालू आहेत घरामध्ये. आणि निक्कीला कसं मतलब निक्की कॉम्पिटिशन मध्ये कशी आहेत, निक्की बरोबर ते कसे प्ले करता आहेत, ते निक्की जे बोलते त्याच्यापेक्षा ओव्हर कसं करू शकते हे असं नेहमी जान्हवीला करायचं असतं. जिथे जान्हवीने दुसऱ्या दिवशीच पॅडी भाऊंला जाऊन सॉरी पण बोललं. पॅडी भाऊंचं मन खूप मोठं आहे, त्यांनी त्यांना माफ पण करून दिलं. पण जान्हवी त्यांना जाऊन सॉरी म्हणून बोलली कारण की एकीकडे अरबाजने निकीला कॅप्टन बनवून दिलेलं आणि दुसरीकडे पॅडी भाऊंला जे बोलली होती ते विकेंडच्या वारला, भाऊच्या धक्क्याला रितेश सर येऊन पॉइंट आउट करणारच होते, हायलाइट करणारच होते. ह्या भीतीने ते दुसऱ्या दिवशी जाऊन, कारण की ज्या दिवशी जान्हवी हे सगळं बोलली त्या दिवशी त्यांना हे रिअलाइज नाही झालं की त्यांनी मोठी चुकी केली आहे. पण दुसऱ्या दिवशी त्यांना हे रिअलाइज झालं जिथे अरबाजने निकीला कॅप्टन्सी देऊन दिली, तिकडे त्यांना हे रिअलाइज झालं की आता तर ह्यांनी कॅप्टन दिलीये त्यांना आणि हे दोघं एकत्र प्ले करणार आहेत. आणि कुठे ना कुठे मे बी त्यांना असं वाटलं असेल की आता आपल्याला कुठेतरी दुसरीकडे बघावं लागेल, कारण की हे दोघं एकमेकांसाठी खेळतात तर आपलं इकडे काहीच होणार नाहीये. म्हणून ते दुसऱ्या दिवशी जाऊन पॅडी भाऊंला सॉरी बोलले. जिथे ते सॉरी रिअल होतं फेक होतं हे तर सगळं फेकच दिसतंय, पण फेकच वाटत होतं. त्यांचं म्हणणं असं आहे जान्हवीचं की त्यांनी जे सॉरी बोलले त्यांना रिअलाइज झालं म्हणून बोलले, पण ते फेक दिसतंय, पूर्णपणे फेक प्ले दिसतोय. जिथे पॅडी भाऊने त्यांना माफ पण करून दिलं. पण पॅडी भाऊने एक सेंटेन्स पण युज केलं जिथे ते बोलले की तू कितीही मोठी कलाकार झाली, किती मोठी आर्टिस्ट झाली, ऍक्टर झाली, तरी पण जर तुला असं समजेल की मी ह्या
मूवी मध्ये काम करतोय तिकडे तू ही मूवी घेऊ नको. माझं पण असंच होतं की जिकडे जान्हवी काम करणार असेल तिकडे मी ती मूवी घेणार नाही. पण त्यांनी हे जेव्हा जान्हवी सॉरी बोलली त्यांनी हे माफ करून दिलं त्यांना. पण त्यांनी जान्हवीला ही एक सलाह दिली आणि हे खूपच विचित्र आहे. एवढे मोठे सिनियर आर्टिस्ट असून असं लँग्वेज यूज करणं, त्यांना त्यांची अशी इन्सल्ट करून देणे. आणि जान्हवीने ह्याच्या आधी पण वर्षाजीची पण खूप इन्सल्ट केली होती. तर हे सगळं रितेश भाऊंना नाही पसंत आलं, कारण की ते पण त्याच इंडस्ट्रीचे बिलॉंग करतात आणि त्यांचे हे सिनियर्स आहेत म्हणून. आणि कुठे ना कुठे रिस्पेक्टची पण गोष्ट आहे. तर असेच आमच्या बरोबर राहावा. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय ओपिनियन आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला कसा वाटला व्हिडिओ.